आकाशामधून 50 किलो वजनाचा धातूचा तुकडा कोसळलेला आहे। नागपूरच्या उमरखेड तालुक्यातली ही घटना आहे। धातूच्या तुकड्यामुळे इमारतीचं मोठं नुकसान झालंय। तुकडा नेमका कशाचा आहे याचा तपास सुरू करण्यात आलेला आहे। नागपूरच्या उमरखेड तालुक्यामध्ये आकाशामधून 50 किलो वजनाचा तुकडा कोसळला। धातूच्या तुकड्यामुळे इमारतीचं प्रचंड नुकसान झालंय। मात्र हा तुकडा नेमका कशाचा आहे याचा तपास सुरू करण्यात आलाय। विदर्भातील उमरेड जवळ अवकाशातून एक यानाचा तुकडा धातूचा तुकडा खाली पडला आणि घराला नुकसान झालं, परंतु जीवितहानी मात्र झाली नाही। मागील काही 2 वर्षापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचं अवकाशाचे तुकडे पडलेले होते आणि ते 5 ते 6 तुकडे पडले होते। ते पण घराजवळ तुकडे पडले होते, तिथे पण नुकसान झालं नाही। परंतु या घटनेमुळे हे मात्र लक्षात येतं की अशा प्रकारचे अवकाश तुकडे अवकाशामध्ये लाखो संख्येनं आहेत। त्याला आपण स्पेस जंक म्हणतो आणि अशा प्रकारचं स्पेस जंक जे आहे समुद्रामध्ये दररोज पडत असतं, परंतु मानव वस्तीमध्ये पण हे स्पेस जंकचे तुकडे आहेत, ते तुकडे पडत असतात। हे हजारो किलोपासून तर काही शेकडो किलोपर्यंतचे असे तुकडे अवकाशात भटकत असतात आणि हे खाली पडतात। उमरेडजवळ जो तुकडा खाली पडलेला आहे तो सकृतदर्शनी असं वाटतं की विमानातून पडलेला आहे, कारण तो जळलेला वाटत नाही। परंतु सॅटेलाईटमधले जे सर्व जे अवजार असतात की सॅटेलाईटमधला जो बाह्य भाग असतो तो जळत नाही। तो अवकाशातून आला तरी जळत नाही, त्याला उष्मारोधक अशा प्रकारचे त्याला लावलेले असतात आणि म्हणून इथे उमरेडजवळ पडलेला हा जो तुकडा आहे तो तुकडा निश्चितच एका स्पेस जंकचा तुकडा आहे, अवकाशातून पडलेल्या सॅटेलाईटचा तुकडा आहे, असं एक माझं मत आहे।